जय श्रीराम मित्रांनो, ओकला फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज महत्त्वाचा विषय घेऊन आला। आजचा विषय भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो, तो म्हणजे तूप खाल्ला तर वजन वाढतं का। भरपूर जणांना तूप खाऊशी वाटतं, पण ते घाबरून न खात असतात की त्यांना असं वाटतं की तूप खाल्ला का पोटावर चरबी येईल आणि आपलं वजन वाढेल। तर मित्रांनो, याबद्दल मी आज सर्व क्लिअर करून देणार आहे, कोणी किती तूप खायला पाहिजे आणि तूप खाल्ल्याने वजन वाढतं का नाही। तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करू। सर्वात पहिले रिॲलिटी काय आहे, तूप खाल्ला तर वजन वाढतं। याची रिॲलिटी, तूप हे प्युअर फॅट आहे, म्हणजे एक चमचा तुम्ही जे खाणार दिवसाला तर 120 कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये आहे, बरोबर आहे। त्यामुळे जास्त घेतलं तर वजन वाढतं। खरी गोष्ट आहे, कुठल्याही वस्तू असो तिचं तुम्ही जास्त प्रमाण इंटेक खाणार तर तुम्हाला घेणार किंवा कुठलंही काही जास्त प्रमाणात तुम्ही ती वस्तू घेतली तर तुमच्या 100% तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होणार आहे। म्हणून एक चमच्यामध्ये 120 कॅलरी असते तुपामध्ये, तर त्यामुळे तुम्ही ती जास्त घेतल्या तुमचं वजन वाढू शकतं। पण मर्यादित तूप खाल्ल्यास वजन कमी करणं सोपं होतं। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जास्त प्रमाणात खाणार तर तुमचं वजन वाढेल। तुम्ही एक मर्यादित प्रमाण ठेवला, 1 चमचा दिवसाला, 1-1.5 चमचा, तर ते तुमचं वजन हे एकदम लाईटली त्याच लेवलमध्ये राहील। तर मित्रांनो, बरोबर आहे, मर्यादित खाल्लं तर तुमचं वजन त्याच प्रमाणात राहील। कारण 1 चमचा तूप जर तुम्ही खाल्लं, दिवसातून तूप खाल्लं तर तुमचं भूक कमी करतं, पचन सुधारतं, हार्मोन बॅलन्स ठेवतं, शुगर क्रेविंग कमी करतं। म्हणजे गोड वस्तू तुम्हाला जी खायची आहे ती तुम्हाला खाऊशी वाटत नाही, म्हणून त्याला खूप शुगर क्रेविंग म्हणतात, ते तुमचं कमी करतं। तर मित्रांनो, तूप खाल्लं की लगेच वजन वाढतं हे चुकीचं आहे। म्हणून तूप खाल्लं का डोक्यातून काढून टाका, ते तूप खाल्लं की लगेच वजन वाढतं। तुम्ही मर्यादित प्रमाणात खाणार तर तुमचं वजन वाढणार नाही। तर कोणी किती तूप खायला पाहिजे म्हणजे त्यांचं वजन वाढणार नाही, याबद्दल मी आता सांगणार आहे। सर्वात पहिले सेडेंटरी म्हणजे बसून काम, कमी ऍक्टिव्हिटी जे करतात त्यांनी दिवसाला 1 चमचा प्रतिदिन खायला पाहिजे। त्यानंतर मॉडरेटली ऍक्टिव्ह म्हणजे थोडा व्यायाम जे करतात किंवा चालतात त्यांनी दिवसाला 1 ते 1.5 चमचा खायला पाहिजे। आणि हायली ऍक्टिव्ह म्हणजे जे हाय वर्कआउट करतात, चांगला एक ऍथलीट आहे, खेळ खेळतात, त्यांच्यासाठी दिवसाला 2 चमचे। मित्रांनो, यांनी ह्या 3 प्रकारमध्ये तुम्ही खाऊ शकतात। वजन कमी करायचं असेल तर दिवसाला 1 चमचा तुम्हाला पुरेसा आहे। तुम्ही जर फॅट लॉस वेट लॉसची जर्नी करताय आणि तुम्हाला तूप खायचं आहे तर तुम्ही दिवसाला 1 चमचा तुम्ही खाऊ शकतात कुठल्याही टायमाला। तर पण मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही टायमाला, मी तुम्हाला सांगितलं तर जास्त करून तुम्ही मॉर्निंगलाच का, तर रात्री जास्त तूप खाऊ नये। का बरं, तर जास्त तूप रात्री टाळा, कारण की फॅट स्टोअर होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून मित्रांनो, तूप हे तुम्ही दिवसा खा। आणि मी तुम्हाला 3 स्टेप दाखवून दिलेले आहे। त्यामध्ये पहिली स्टेप आहे सेडेंटरी, बसून काम करणे ऍक्टिव्हिटी, मॉडरेटली ऍक्टिव्ह म्हणजे थोडा व्यायाम चालणे, आणि हायली ऍक्टिव्ह वर्कआउट खेळ जे ऍथलीट असतात त्यांनी किती प्रकारचे चमच हे तूप खायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं। तर मित्रांनो, आता एक क्लिअर करून देतो लास्टमध्ये, जास्त तुम्ही जर तूप खाल्लं तर तुमचं वजन वाढणार नाही मित्रांनो, पण तुम्ही जास्त प्रमाणात घेणार तर 100% तुमच्या पोटावर चरबी वजन वाढेल। म्हणून तुम्हाला जे तूप खायचं जे, तर मी या 3 प्रकार सांगले, 1 ते 1.5 चमचा, 2 चमच्यापर्यंत तुम्ही खाऊ शकता। जास्त प्रमाणात खाऊ नका, मग नाही तर तुमचं वजन वाढेल। आणि तुम्ही कमी प्रमाणात जे प्रतिदिन मी सांगितलं त्या प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजन वाढणार नाही, तुमच्या पोटावरही चरबी येणार नाही। तर आजचा आपला असा विषय होता ओकला फिटनेस कोचमध्ये। जय श्रीराम।